त्याला फ्रान्सच्या सरकारने देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा सुनावली। आता फ्रान्समध्ये देहांत प्रायश्चित्त म्हणजे काय, तर इलेक्ट्रिकच्या चेअरवर बसवतात, शॉक देतात, झालं, संपला व्यक्ती। पण फ्रान्सचे काही शास्त्रज्ञ तेव्हा ते म्हणाले की आम्हाला रिसर्च करायचा आहे। तर ठीक आहे म्हणे। तर या शास्त्रज्ञांनी हे कारागृहात आले आणि त्यांनी तो जो कारागृहाचा जेलर होता त्या जेलरला विनंती केली की म्हणे हा तर व्यक्ती मरणारच आहे, तुम्ही याला देहांत प्रायश्चित्त दिलाय, हा मरणार आहे, पण आम्ही याच्यावर एक रिसर्च करतो आहे, तर आम्हाला परवानगी द्या। जेलर म्हणाले काही हरकत नाही, करा। मग हे शास्त्रज्ञ त्या व्यक्तीजवळ गेले, गुन्हेगार व्यक्तीजवळ, आणि त्याला सांगितलं की म्हणे बाबा तुला उद्या देहांत प्रायश्चित्त होणार। तो म्हणे हो। म्हणे तू आयुष्यभर तर काही चांगलं काम केलं नाही, पण मरताना एक चांगलं काम कर। तर तो म्हणाला ठीक आहे, काय काम करायचं? तर म्हणे काही नाही, आम्हाला एक रिसर्च करायचं आहे म्हणे, उद्या काय होईल म्हणे, उद्या 9 वाजता आम्ही ह्या कारागृहामध्ये एक मोठा घोडा आणून ठेवू आणि हा घोडा कसा मरतो ते तुम्ही बघायचं आणि तसाच मृत्यू तुमचा होणार आहे हे तुम्ही लक्षात घ्यायचं। तो जो गुन्हेगार होता तो म्हणाला ठीक आहे। कारागृहाच्या बाहेर मैदानामध्ये घोडा उभा झाला आणि तो जो गुन्हेगार होता त्यांनी पाहिलं, मोठा उंचच्या उंच घोडा होता आणि त्या शास्त्रज्ञांनी काय केलं, कोब्रा नाग आणला आणि कोब्रा नाग त्या घोड्याच्या जवळ सोडला। जसा तो नाग घोड्याच्या जवळ गेला आणि कोब्रा नागाने घोड्याला दंश केला, त्याबरोबर घोडा एका मिनिटात धाडकन जमिनीवर पडला, मरण पावला। आता ते शास्त्रज्ञ म्हणाले उद्या तुमचा मृत्यू असाच आहे, तुम्हाला दाखवून दिला आम्ही की हा अलमस्त घोडा आम्ही आणला, याला कोब्रा नागाने दंश केला आणि हा घोडा एका क्षणात मरण पावला।